माझी मनुका ही फियट गाडी माझी मनुका नमस्ते मित्रांनो, राम राम, जय अंबे, जय श्री महाकाल. माझे डेली ब्लॉग डे 2 मध्ये तुम्हा सर्वांचं आणि मनोज बागुल 143 या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. प्रकारे आजचा दिवस आहे दुसरा. आज मी काय करणार आहे, कुठे जाणार आहे हे बघायला अजिबात विसरू नका. आज मी हे सर्व डेकोरेशन काढणार आहे. आई साहेबांची सगळी छान अशी साफसफाई करणार आहे, कारण की परवा आहे माझा स्पेशल डे. त्यामुळे स्पेशल डे साठी स्पेशल भगवतीची पण आई साहेबांची विशेष अशी पूजा करायची आहे. तर आता आजचा दिवस, आजची दिनचर्या काय आहे ते बघायला विसरू नका. जय अंबे. मित्रांनो, जेवढी मेहनत आपल्याला आईसाहेबांचं डेकोरेशन करायला लागत नाही, तेवढी मेहनत तर आईसाहेबांचं डेकोरेशन काढायलाच लागते. आणि तुम्हाला तर माहिती आहे, मला तर स्वच्छता पहिले प्रिय आहे, कारण की माझ्या गुरु महाराजांनी मला एकच शिकवलं आहे, जिथे हात फिरे तिथे लक्ष्मी फिरे, म्हणजे जिथे स्वच्छता तिथे देवता. म्हणून सर्व जगदंबेचं सर्व काढून भगवतीचा फक्त साडीचा शृंगार नाही काढला आहे, कारण की मला उद्या म्हणजेच उद्याच्या ब्लॉकला मला आईसाहेबांची पूजा काढायची आहे, कारण की परवाचा दिवस माझ्यासाठी स्पेशल डे आहे. म्हणून मी आता सर्व आवरून व्हॅक्यूम क्लिनरने मला आईसाहेब शिवलक्ष्मी आईसाहेबांनी गिफ्ट केलेलं आहे. तर मी आता हे सर्व आवरून सर्व काही छान सर्व आवरून खूप दमलो होतो, म्हणून मी दुपारी झोपून घेतला. आणि मी आता दुपारी झोप का काढली, कारण की मला रात्री एका ठिकाणी कार्यक्रमाला जाते. एका ठिकाणी म्हणजे मी कालच तुम्हाला सांगितलं होतं मी काल उद्या कुठे कार्यक्रमाला जाणार आहे ते. तर हे सर्व व्हॅक्यूम क्लिनर सगळं स्वच्छ करून मी आता सगळं आवरून बिवरून मस्तपैकी झोप काढून आता सज्ज झालो आहे. तर आता मस्तपैकी रेडी होऊन मी जाणार आहे प्रोग्रामला. माझ्या भक्तिगीतांचा कार्यक्रम आहे, तिथं बघण्यासाठी खूप सगळे लोक आलेले. उत्सुकता दाटली लोकांना की मनोज बागुल केव्हा येईल. तर काम आता झालेलं आहे आपला. मस्तपैकी आता पावडर लावायची आणि कार्यक्रमाच्या ठिकाणी आज आपले गौरदादा आहेत, बाकी इतर भजनी मंडळातले आपले सहकारी मित्र आहेत, वादक आहेत, गायक आहेत, गौरदादा पण. तर अशा प्रकारे मी झालो आहे रेडी. आता कुठं पण प्रोग्राम जाण्याआधी मी एक म्हणजे कुठं पण देवाच्या प्रोग्राम जायचं असलं तर सर्वप्रथम आईसाहेबांची कवडी आहे. गाण्यांच्या कार्यक्रम जायचं म्हटलं तर कवड्याची माळ तर घालावंच लागते, आणि कवड्याची माळ असली तर शोभा नाही येत. ते म्हणजे एक सौभाग्य आहे आमच्या आराधी भक्तांचं. तर गाईज, तुम्ही सकाळपासून बघितलं आहे मी आईसाहेबांची पूजा पाठ करून भगवतीचा आता गाभारा स्वच्छ करून आता दिवसभर तेच कामात होतो. आणि आता मस्तपैकी रेडी होऊन तयार होऊन आता चाललो आहे कार्यक्रमाला. तर माझा कार्यक्रम बघायला अजिबात विसरू नका. तिथली धमाल मस्ती आणि काय काय गीत आहेत ते. तर गाईज, आता आम्ही आलो आहे. माझ्यासोबत कोण आहे तुम्ही बघू शकता. आमचे मालक मिळायचे मालक गौरभाऊ चाळवे, गौरभाऊ ऐकर. आता आमची टीम घेऊन आम्ही आलोय. थोडे लोक आलो, बाकीचे लोक येतील सगळे. आणि इथं काय चाललंय, आई साहेबांचे पाद्यपूजन बघू शकता. तर बघा, भगवतीचं स्वरूप खरंच मनमोहक स्वरूप आहे. कधी कधी तर मी पूजा करतो, मला असं वाटत नाही की मी केलेली पूजा आहे की ही कोणी केलेली पूजा आहे. तर समजतच नाही, भगवती स्वतःहून रूप चेंज करून घेते. खरंच मित्रांनो, कधी कधी मलाही विश्वास बसत नाही की ही पूजा मी केली. आता कालच मी ही पूजा करून गेलो, पण भगवतीने तिच्या स्वरूपाची जादू सोडून गेली. भगवती किती सुंदर दिसत आहे, मनोहर स्वरूप. भगवतीला पाहिल्याबरोबर म्हणजे माणसाचा थकवा जातो. तर आता भगवतीचं दर्शन घेऊन मी आता चाललो आहे गाण्यांची सुरुवात करायला. गणगवळण झाली, त्यानंतर मी आता सर्वात पहिले गुरु महाराजांचं गीत गात असतो. कुठल्याही कार्यक्रमात गुरु महाराजांचा तिसरा मान असतो. चला तर ऐकूया गुरु महाराजांचं गीत माझ्या आवाजात, बघूयात. मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला, हे मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला. नको येऊ बहिणा तुले उन्हाळ्यानं ऊन लागी व भुवन सम्राट तुले
कुठं गेली तुझी जादूगरी, कुठं गेली तुझी जादूगरी, हाळ चोरीचा माझ्यावरी, हो हाळ चोरीचा माझ्यावरी, हा हाळ चोरीचा माझ्यावरी. ए ओव्या गाऊन ईश्वरात दास जनीच्या घरात, ओव्या गाऊन ईश्वरात दास जनीच्या घरात, दळण दळीले सख्या श्रीहरी, दळण दळीले सख्या श्रीहरी, आळ चोरीचा माझ्यावरी, हो आळ चोरीचा माझ्यावरी, हा आळ चोरीचा माझ्यावरी. दास जनीचा तू माय बाप, चोरी करण्याचे देवा नाही केले पाप, चोरी करण्याचे देवा नाही केले पाप, चोरी करण्याचे देवा नाही केले पाप. ए दास जनीचा दास जनीचा तू माय बाप, तुझी चोरी करण्याचे नाही केले पाप, तुझी चोरी करण्याचे नाही केले पाप. तर अशा प्रकारे आजच्या दिवसाची सुरुवात होती आणि शेवट होता. तर ह्याच प्रकारे जगदंबेच्या भक्तिरसात मी न्हावून आत्ता मी घरी आलो आहे आणि आजचा ब्लॉग इथंच संपलेला आहे. तर आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जवळच असलेल्या बेल आयकॉनला क्लिक करायला अजिबात विसरू नका. आता खूप दमलो आहे मी, खूप छान असं जेवण केलं पुरणाचं आईसाहेबांच्या घरी आणि आता भेटूयात आपण पुढच्या ब्लॉगला. उद्याचा ब्लॉग तर एकदम इंटरेस्टिंग असणार आहे. उद्या बघूयात मी कोणाला भेटते कोणाला नाही. जय अंबे, जय श्री महाकाल, राम राम.